नाशिक जिल्हा महिला व बचत गट विकास सहकारी पतसंस्था आणि जिजाऊ महिला सेवाभावी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आज 21वी वार्षिक सर्वसाधारण सभा गोविंदनगरच्या मुख्य कार्यालयात आयोजित करण्यात आलेली आहे। आणि ह्या मीटिंगच्या निमित्तानं वर्षभराचा अहवाल सभासदांसमोर मांडताना अतिशय आनंद होत आहे। सभासदांचा विश्वास, पारदर्शकता व्यवहारातले आणि बँकिंग सेवा अधिक गतीनं देण्यासाठी हे काम चालू आहे। याबरोबरच आपण फक्त सभासदांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी काम करत नसून त्यांचं आरोग्यसुद्धा छान राहावं आणि आनंदी जीवन त्यांना जगता यावं म्हणून आज माननीय अशोकजी देशमुख यांचं व्याख्यान देखील महिलांसाठी आयोजित करण्यात आलेलं आहे। आयुष्यात जगासाठी आहे 28 वर्ष ते काम केलं, पण हा विचार जो मनामध्ये आला त्याचे जे जनक आहे ते आमचे चिरंजीव अखिलेश बोरस्ते ते म्हणाले की आपण ह्या सगळ्यांना बरोबर घेऊन चाललं पाहिजे। कारण एकेकाळी मला आठवतं रिंगचा फोन आणि आता हातातला फोन खूप बदल होतो आहे आणि हे सगळं नवीन जनरेशनला बरोबर घेऊन काम करायचं आहे। जे टार्गेट आपण प्रत्येक वर्षाला 50 बचत गटांनी करत होतो, मला आनंद वाटतो की बिझनेस डेव्हलपमेंट ऑफिसर म्हणून जेव्हा अखिलेश यांची नियुक्ती संस्थेवर केली तर अवघ्या 2 वर्षात 8 करोडचा टर्नओव्हर हा 10 करोडला पोचलेला आहे, हेही त्याच्याविषयी सांगायचं आहे। जी उद्दिष्ट आपण कदाचित अधिक सुरक्षिततेनं किंवा धीमे गतीने करतो ती नवीन पिढी अगदीच चांगल्या पद्धतीनं करते। अशा पद्धतीची जेव्हा चर्चा आमच्या सन्माननीय संचालिका अनिताताई त्यांचेही सुपुत्र ह्याच बिझनेसमध्ये आहेत जेव्हा झाली तेव्हा आम्ही ठरवलं की मुलांनाही याच्यामध्ये सहभागी केलं पाहिजे। कारण पाळते दादा सहकार चळवळ मला असं वाटतं माननीय विखे पाटील साहेबांपासून आपण बघतो आहोत नगर जिल्ह्यामध्ये एवढा समृद्ध वारसा त्यांना लाभलेला आहे आणि तेच पुढे जर गेलं तर मला असं वाटतं की सहकार हा कुणा एकट्याचा नसून हा एक परिवार आहे आणि एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत अशा पद्धतीनं आपल्याला पुढे जात असताना तरुणाईचे विचार जाणून घेऊन आज आपल्याला पुढे गेलं तर अधिक चांगलं होतं आहे। त्यामुळे झाले काय काय बदल जे आम्ही 30 बचत गट आणि 700 महिलांना घेऊन काम सुरू केलं त्यामध्ये आता ऑनलाईन बँकिंग, QR कोड, नेट बँकिंग हे सगळे विषय कधी काळी आम्हाला अपरिचित होते, पण त्यांना देखील एका व्यासपीठावर आणण्याचं काम ही नवीन सगळी पिढी करते आहे। याचा मनस्वी आनंद आहे। आपल्याही वाटचालीला मी हार्दिक शुभेच्छा या ठिकाणी देते। वर्षभरात आपण 10 करोडचा टर्नओव्हर आपल्या येणाऱ्या काळात 100 करोडपर्यंत करावा अशी अपेक्षा मी या निमित्तानं बाळगते। या सगळ्यांमध्ये अर्थातच माझ्या कर्मचारी भगिनींचं खूप मोठं योगदान आहे। आदरणीय शीतलताई असेल, माझी दीपा असेल किंवा स्नेहल असेल, या सगळ्या मुली चांगलं काम करतात। मी जेव्हा नसते ऑफिसमध्ये तेव्हा ह्याच तुम्हाला सगळ्या मदत करत असतात। बँकेचे पैसे भरणं, सारिकाताई कधी काही अडचण आली तर ह्याच तुम्हाला मार्गदर्शन फोनवर करतात। त्यामुळे हाच एक समृद्ध परिवार आहे आणि ह्या एका परिवाराची 21वी सभा आपल्यासमोर सादर करताना मला खूप आनंद होतो आहे। एखादा ग्राफ हा असा उंचीवर असावा असा स्वतःचा विश्वास आहे आणि कालच आता रीलचा जमाना आहे, काल एक मी रील पाहिला, तिथे त्या रीलमध्ये फार मोठा पद्धतीनं तो व्हायरल झाला। तिथे एकीकडे ज्यांच्याकडे पैसे होते देशमुख दादा ते सगळेजण आरामात फॅमिलीबरोबर फोटो काढता आहेत आणि दुसरीकडे त्यांचेच जे सेवेकरी आहेत किंवा आपला साधा जो श्रद्धाळू भाविक माणूस आहे तो तिथे डोकं टेकत नाही तरी त्याला लगेच बाजूला काढलं जातं आहे असा विरोधाभास असणारं एक रील मी पाहिला आणि तिथे त्याच्या खाली लिहिलं होतं की पैसा असेल तर महान, नाहीतर आपला असा होईल अवमान। मी खूप रात्रभर विचार करत राहिले, झोप लागली नाही। 4 वाजले, 5 वाजले। मी म्हणलं हे पैशाला जर आजकाल इतकं महत्त्व आलं असेल तर का नव्हे आपल्या संस्थेने प्रत्येक महिलेला असा सन्मान मिळवून देण्यासाठी काम करावं आणि तिचा कुठेही अपमान झाला नाही पाहिजे, अवमान नाही झाला पाहिजे आणि त्या VIP मध्ये कशा जातील आणि त्यांच्या कुटुंबाला अधिक सक्षम कशा करतील अशा पद्धतीची जिद्द घेऊन आपल्याला कोणी असं बाजूला न करता आपल्याला सन्मानानं आपल्या परिवारासोबत फोटो काढण्याची क्षमता आपल्यामध्ये कशी येईल हेच काम आपल्याला बचत गटाच्या माध्यमातून करायचं आहे। आदरणीय कोथमिरे साहेब महाराष्ट्र राज्याचे आयुक्त त्यांनी तर आपल्या संस्थेबद्दल गौरवोद्गार काढलेलेच आहे, पण हे सगळं फक्त यश हे एकट्या व्यक्तीचं नसून हे सामूहिक परिवाराचं आहे हेही या निमित्तानं या ठिकाणी व्यक्त करते। आपला हा परिवार अधिक समृद्धशाली होऊ देत हेच बाप्पाच्या चरणी प्रार्थना करते। आपण सगळ्यांना गणेश चतुर्थीच्या निमित्तानं खूप खूप शुभेच्छा देते। गौराईचं विसर्जन करून आपण सगळ्याजणी दमलेले आहात तरी देखील आपण इथपर्यंत आलात
हा कार्यक्रम आपण एन्जॉय करणार आहोत, बरोबर आहोत आणि पुढची वाटचालसुद्धा सोबत करणार आहोत हेच आश्वासित करून इथे थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र. खूप खूप धन्यवाद. यानंतर खास तुम्ही सगळ्याजणी ज्यांना ऐकण्यासाठी आतुर आहात, आपण त्यांनाच ऐकूयात. अगदी कुठली साडी नेसू आज, आज कुठली भाजी करू, इथपासून तर हफ्ताभराला कधी जाऊ, अशा सगळ्या ताणतणावामध्ये गुरफटलेल्या तुम्ही सगळ्याजणी या ताणतणावाला आज एकदम दूर करून टाकूयात. आणि ते काम कोण करणार आहे आपल्या सगळ्यांसाठी, त्याच्यासाठी सोल्युशन कोण देणार आहे आपल्या सगळ्यांना. खास आपल्यामध्ये आज जे व्याख्याते म्हणून उपस्थित आहे श्रीयुत अशोक देशमुख सर. जोरदार टाळ्या. अगदी महत्त्वाच्या लाडक्या बहिणी, इकडे बसणाऱ्या स्टेजवर जागा नाही म्हणून बसलेल्या तुम्ही, हे सगळे ज्येष्ठ नागरिक, गवळी साहेब, प्रकाशजी, देसाई साहेब, तुमच्याकडे बघितल्यानंतर पैसा असा खळखळून वाहतो असं वाटते. आणि मला या ठिकाणी सांगितलं पाहिजे की महिला ज्या आहेत ह्या पुरुषांपेक्षा स्ट्रॉंग आहेत. कशा? पुरुषांना टक्कल पडतं. एकतरी बाई टक्कल पडलेली बघितली? स्ट्रॉंग कोण? महिला. हृदयविकाराचं प्रमाण हे पुरुषांमध्ये जास्त आहे, महिलांमध्ये कमी आहे. स्ट्रॉंग कोण? महिला. प्रश्न तिसरा, पुरुषांना टक्कल कोणामध्ये पडतं? महिलांचं श्रेष्ठत्व मान्य करून आपण पुढे जाऊया. ज्या ज्या महिलांनी प्रशिक्षण घेतलेलं आहे त्यामध्ये त्यांच्या कार्यक्षम अध्यक्षा, उपाध्यक्षा आणि सचिव, त्यांच्या कार्यक्षम अध्यक्षा, सचिव आणि उपाध्यक्ष यांचा सत्कार समारंभ देखील आपण आयोजित केलेला आहे. या कार्यक्रमाच्या निमित्तानं आज सगळे सभासद, माझे सगळे संचालक मंडळ, अल्प बचत प्रतिनिधी, RDC प्रतिनिधी या सर्व मंडळींना आपल्या 21 वर्ष पूर्तीबद्दलच्या मनापासून हार्दिक शुभेच्छा देते. आणि येणाऱ्या काळात आपण अशाच पद्धतीनं अधिक चांगल्या पद्धतीनं काम करण्यासाठी कटिबद्ध राहूया. नाशिककरांना महिला बचत गटाच्या माध्यमातून एक चांगली सेवा देण्याचा हा प्रयत्न आहे. आणि महिलांचं सक्षमीकरण फक्त नाशिकमध्येच नव्हे तर महाराष्ट्रामध्ये बचत गटाच्या माध्यमातून व्हावं हा हेतू तळागाळामध्ये पोहोचवण्यासाठी आपण कार्यरत राहूया हा संदेश या निमित्तानं देते. आणि संस्थेच्या भावी वाटचालीबद्दल त्यांना हार्दिक शुभेच्छा देते.